वैशाख महिना तृतीया, तिला काय म्हणतात? अक्षय. अक्षय म्हणजे अखंड, कधीच त्याला खंड न पडलेला. आणि या अक्षय तृतीयाला कोणाचा जन्म झाला? परशुरामाचा. या अक्षय तृतीयेला त्रेतायुगाची सुरुवात झाली. या अक्षय तृतीयेला काय जे व्यासाने काय लिहिलं? महाभारत लिहिलं. म्हणजे अक्षय म्हणजे अखंड. या दिवशी केलेलं. आता आपल्या या व्हिडिओमध्ये काय विज्ञान, आता हा कोणता दिवस आहे? उन्हाळ्याचा. उन्हाळ्यामध्ये काय असतं? पाय पळतात, तहान लागते, ऊन लागतं, आणि मग काय करा? मडकं दान करा, छत्री दान करा, चपला दान करा. काय मिळतं? पुण्य मिळतं. म्हणून या दिवशी पितृतर्पण, वाडवडिलांची आठवण करून जर दान केलं तर ह्याच दिवशी काय केलं होतं? धर्माला काय दिलं होतं? अक्षय पात्र दिलं होतं. आणि धर्म त्या अक्षय पात्रामधून सतत दान करत होता, लोकांना देत होता. आज ह्या जन्मात जर आपण दान केलं तर पुढच्या जन्मामध्ये ते पुण्य आपल्याला कामा येतं, किंवा पुढच्या आयुष्यात कामा येतं. दान म्हणजे देणं. आज दान ही वस्तू राहिली नाही. आता फक्त घ्यायचं कसं? माझा पगार भरपूर आहे, संपत्ती भरपूर आहे, पण माझं भागत नाही आणि मी दुसऱ्याचं घेतो. आज काय प्रवृत्ती? घेण्याची प्रवृत्ती, देण्याची प्रवृत्ती नाही. म्हणून या अक्षय तृतीयेला केलेलं जे दान आहे ना, हे दान काय असतं? वाढत असतं, पुण्य मिळतं असतं. म्हणून मडकं दान करा, चपलं दान करा, छत्री दान करा. आणि हे दान करायचे दिवस म्हणजे अक्षय तृतीया. चैत्र महिन्यामध्ये गौरी स्थापना होती, आणि मग ती महिला करतात. आणि ती गौरी स्थापनाची या दिवशी काय केली जाते? सांगता केली जाते. अक्षय तृतीयेला नवीन वाहन घेणं, नवीन घर बांधणं, घराचा पाया खोदणं, नवीन कामाला 3.5 मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मानलं गेलेले. अक्षय तृतीया, दिवाळी, पाडवा असे हे सण आहे, आणि या सणाला दान केलं जातं. आणि म्हणून हे अक्षय तृतीया सण साजरा करा. जय भैरवनाथ महाराज की जय. Yes.